कुंजीराम गोंधळे यांच्या झाडी बोलीतील कवितांचा आपण आनंद घेऊया. मी कुंजीराम जनार्दन गोंधळे. मी आपल्या समोर काही झाडी बोली कविता सादर करत आहे आणि माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे माझा गाव. आता कोटी माया गावचे लोक सुधरावाला लागलं, अंधारातल्या गावाला उजेडात नेऊन राहिलं. आता कोटी माया गावचे लोक सुधरावाला लागलं, अंधारातल्या गावाला उजेडात नेऊन राहिलं. दररोज होत होत्या येती पाण्यासाठी मारामाऱ्या, दररोज होत होते येती पाण्यासाठी मारामाऱ्या. चेपकत फुटत घगर अन डोकसही पावसाचं पाणी अडवून जिरवाया लागलं. घराघरात आता नळाना पाणी पोहोचून राहिलं, घराघरात आता नळाना पाणी पोहोचून राहिलं. नोयती लईन कधीच, नोयती लईन कधीच सप्प्या गावात, एकाचं उजेडात तर दुसऱ्याचं अंधारात. चाच पडत लोक होत किड्या माकोड्यासारखं, ठासून लोक आता खंबे गाडावाला लागलं. लईनीत अभ्यास आता पोरा करावाला लागलं. झूल पडती येरेल नवर मारत होतं बायकायला, झूल पडती येरेल नवर मारत होतं बायकायला. काढत होतं पट गावभर तमाशा दाखवत, दारूसाठी इकत होतं हांडीत लपवलं तांदूळ. वाट्याला येत नोयता छटाक भराचा इवलुसा कोंबडीचा पिला. लेका आता चमत्कार झाला, ते आता दारू सोडाया लागलं, ते आता दारू सोडाया लागलं. आता कोटी माया गावचे लोक सुधरावाला लागलं, अंधारातल्या गावाला उजेडात नेऊन राहिलं. कान चुकल्या कुचा निंदा करावासाठी, कान चुकल्या कुचा निंदा करावासाठी लोक बसत पान टपरीवर चौका चौकात. पिचिक पिचिक थुकत भरवत कोणतं न कोणतं, खाली पिली राहून घरातच चोऱ्या करावाला लागलं. भूकची जाणीव होताच हातात पावडा धरावाला लागलं, आता वावराचा रस्ता धरावाला लागलं. लेका आता आता कोटी माझ्या गावचे लोक सुधरावाला लागलं, अंधारातल्या गावाला उजेडात नेऊन राहिलं. एखादा रोग झाला तर जात वैदाकडं, एखादा रोग झाला तर जात वैदाकडं. करस नवस कापत कोंबड बकर, काहीच गुण येत नाही पोरं मरावाला लागलं. तवापासून दवाखान्याचा रस्ता धरावाला लागलं, आता कोटी माया गावचे लोक सुधरावाला लागलं. का सुनसान होत असल झूड पडतीलच गाव, का सुनसान होत असल झूड पडतीलच गाव. काऊन नसल मायाच गावात शिक्षणाचं नाव, काऊन जगत असतील लोक ढोरा डुकरासारखं. सप्पे आता त्याला कळावाला लागलं, पोरा बरोबर बापही 12 खड्या लिवायला लागलं. काऊन काऊन सहन केलं असन माया गावाना एवढं, काऊन सहन केलं असन माया गावाना एवढा. एवढी साल देश स्वतंत्र होऊन, एवढी साल देश स्वतंत्र होऊन, हेच माया मनात आता घोडावाला लागलं. दिवस उंगतीकर आता कुठं तांबड फुटावाला लागलं, आता कोटी माया गावचे लोक सुधरावाला लागलं, अंधारातल्या गावाला उजेडात नेऊन राहिलं. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे चल रे संग्या. चल रे संग्या आता मोबाईल खेळू, चल गा दोस्ता आता मोबाईल खेळू. चल रे संग्या आता मोबाईल खेळू, चल गा दोस्ता आता गेम खेळू. नसतील पैसे दवाईल, नसतील पैसे रोवण्याला, तरी हारी लागून बापाच्या तो बैल घेऊन मागू. चल रे संग्या आता मोबाईल खेळू, चल गा दोस्ता आता गेम खेळू. मोबाईल मध्ये पैसे नसत रिचार्जची मोठी मारामार, 1.5 GB डाटा संपला, इकडून तिकडून उधारी मागून पहिले नेट पॅक मारू. चल रे संग्या आता मोबाईल खेळू, चल गा दोस्ता आता गेम खेळू. एक व्हॉट्सअप खोलून झाला, दुसऱ्या सिमचा सुरू करू. ती गागलची डीपी टाकू, वाकड्या तोंडाचा स्टेटस ठेवू. चल रे संग्या आता मोबाईल खेळू, चल गा दोस्ता आता गेम खेळू. फेसबुक वर अकाउंट खोलू, ज्याला त्याला रिक्वेस्ट पाठवू. नाहीतर हिरोईनला फॉलो करू, याला त्याला लाईक करू. दिवसभर शर्ट पाहू, कशा कशाच्या रील्स बनवू. मला किती कमेंटी आल्या म्हणून 10 वेळा हेडू. चल रे संगा आता मोबाईल खेळू, चल गा दोस्ता आता गेम खेळू. इन्स्टा टेलिग्राम खोलू, हे झालं का ते पाहू.
दिवसभर त्याच्यावरच राहू, दूरचा मेला तर दुकोडा वाहू, पण घरचा मेला तर गुटभर पाणी नाही देऊ. चल रे संगे आता मोबाईल खेळू, चल गा दोस्त आता गेम खेळू. मोबाईलच करल का आमचा भला, मोबाईलच चारल का दोन येडचा चारा. मोबाईल देईल का माई बापाला हात, मी माया मनातलं विचारून राहिलू. चल रे संग्या आता मोबाईल खेळू, चल गा दोस्त आता गेम खेळू. चल रे संग्या आता नाही मोबाईल खेळू, याला दुरूनच राम राम करू. पुस्तकाचा मारोग धरू, चल गा दोस्ता पुस्तकाचा मारोग धरू. चल रे संग्या आता नाही मोबाईल खेळू, चल रे संग्या आता नाही मोबाईल खेळू. माझी तिसरी कविता आहे कायचा मराठी मराठी. कायचा मराठी मराठी म्हणतात जी, कायचा मराठी मराठी म्हणतात जी, तिकडं इंग्रजीच्या शाळा खोलत्याना जी, मराठी शाळा बंद करत्याना जी, कायचा मराठी मराठी म्हणतात जी. बोरकर सांगत आहेत बोली वाचल तर भाषा वाचल, बोरकर सांगत आहेत बोली वाचल तर भाषा वाचल. तुम्ही आमच्या बोलीकडं ढुकूनही पाहत नाही ना जी, कायचा मराठी मराठी म्हणतात जी. तुम्हाला आहे मात्र सैराचा भाग, तेचीच भाषा न तेचीच बोली. आमच्याकडे लक्ष देवालं तुम्हाला वेळ कोटी आहे जी, कायचा मराठी मराठी म्हणतात जी. सांगा बरा कोणाचा पोरा शिकून राहिलं मराठीत, सांगा बरा कोणाचं पोरा शिकून राहिलं मराठीत. सांगा बरा कोणाचं पोरा शिकून राहिलं जिल्हा परिषद शाळेत, सांगा बरा कोणाचं पोरा शिकून राहिलं जिल्हा परिषद शाळेत. हे आमचा ढोंग नाही का जी, कायचा मराठी मराठी म्हणतात जी. तुम्ही मराठीत लिहता, तुम्ही मराठीत लिहता अन आपलं पोरा सीबीएसईत टाकता. तुम्ही मराठीत लिहता अन आपलं पोरा सीबीएसईत टाकता. मग तुमचं लिवलं तुमचा पोरगा नाही तर कोण वाचल म्हणतात जी, मग तुमचं लिवलं तुमचा पोरगा नाही तर कोण वाचल म्हणतात जी, कायचा मराठी मराठी म्हणतात जी. करून टाका साऱ्या शाळा इंग्रजीत, करून टाका साऱ्या शाळा इंग्रजीत, मुरवून टाका कला अन वाणिज्य शाखा. पर तुम्हाला सांगतो आमची माय मराठीच सगळ्या शाखाचा पाय आहे ना जी. पर तुम्हाला सांगतो आमची माय मराठीच सगळ्या शाखाचा पाया आहे ना जी. आम्ही आपली मराठी टिकवूनच जी, आम्ही आपली मराठी टिकवूनच जी. आम्ही इंग्रजी विरोधी नाही जी, आम्ही इंग्रजी विरोधी नाही जी, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही जी. पर मातृभाषा शिकले तरच दुसऱ्या भाषा येतील ना जी, तरच आपली संस्कृती टिकल ना जी, तवच मराठी टिकल ना जी. कायचा मराठी मराठी म्हणतात जी, कायचा मराठी मराठी म्हणतात जी. यानंतरची माझी कविता आहे माझाच बळी घेताना. माझाच बळी देताना मन कातर कातर होते, आपण उगाच कुढत राहतो, सरळ अलिप्त राहिले पाहिजे. कुणीतरी टाकून ठिणगी, कुणीतरी टाकून ठिणगी, तो नामानिराळा होतो. लागल्या आगीत आपण निरंतर जळत राहतो, निरंतर जळत राहतो. सांगावे त्याला ठासून, सांगावे त्याला ठासून, लढावे अंतापर्यंत. नसता करू नको सुरुवात, जाळण्या दुसऱ्याचे जीवन, जाळण्या दुसऱ्याचे जीवन. प्राण गेले तरी 72, लढणे सोडू नको हो. लढणे सोडले ज्यांनी त्यांची राखच उरली आहे, लढणे सोडले ज्यांनी त्यांची राखच उरली आहे. संपवून जीवन अपुले, संपवून जीवन अपुले, कधी प्रश्न संपले आहेत. लढताना वाटा रस्ते, मनही मोकळे झाले आहे. लढताना वाटा रस्ते, मनही मोकळे झाले आहे. मी लढतो आहे जेव्हा, मी लढतो आहे जेव्हा, पराभूत होत नाही, पराभूत होत नाही. जिंकेन कधी तरी हरून अनुभव जिंकतो, जिंकेन कधीतरी हरून अनुभव जिंको. माझाच बळी घेताना आनंदून जातो कधीतर, माझाच बळी घेताना आनंदून जातो कधीतर. फक्त मी लढल्याचा अभिमान वाटतो कधीवर, फक्त मी लढल्याचा अभिमान वाटतो कधीवर. याच्यानंतरची कविता आहे प्लास्टिक बंदी.
झाली 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 प्लास्टिक बंदी झाली. झाली 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 प्लास्टिक बंदी झाली. आली 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 निसर्ग वाचवायची वेळ आली. आली 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 निसर्ग वाचवायची वेळ आली. प्लास्टिकचा हा कचरा नाही होत विघटित, याच्या खाण्यानं होतात कॅन्सर सारखे रोग. प्लास्टिकचा हा कचरा नाही होत विघटित, याच्या खाण्यानं होतात कॅन्सर सारखे रोग. हे शस्त्र मोठं दुधारी, हे शस्त्र मोठं दुधारी. झाली 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 प्लास्टिक बंदी झाली. झाली 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 प्लास्टिक बंदी झाली. लोक अन्न टाकती पिशवीत, गाय खाती पिशवी सकट. लोक अन्न टाकती पिशवीत, गाय खाती पिशवी सकट. मग साचून राहे पोटात, एक दिवस ते मरतात. हे संकल्प टाळण्याकरी झाली 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 प्लास्टिक बंदी झाली. झाली 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 प्लास्टिक बंदी झाली. हा पर्याय होता लाकडाला, खुर्च्या टिकाऊ मालाला. हा पर्याय होता लाकडाला, खुर्च्या टिकाऊ मालाला. पण माणसाचा हव्यास नडला, पण माणसाचा हव्यास नडला. निसर्ग खराब झाला, साऱ्यांच्या जीवावर उदार झाला. म्हणून आली 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 निसर्ग वाचवायची वेळ आली. म्हणून आली 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 निसर्ग वाचवायची वेळ आली. झाली 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 प्लास्टिक बंदी झाली. याच्या वापराने तुंबतात नदी नाले, याच्या वापराने तुंबतात नदी नाले. पाऊस येता थोडा पाणी साचते मोठ्याने, पाऊस येता थोडा पाणी साचते मोठ्याने. म्हणून आली 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 निसर्ग वाचवायची वेळ आली. आली 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 निसर्ग वाचवायची वेळ आली. झाली 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 प्लास्टिक बंदी झाली. पर्यावरण पूरक माऊलीची वारी, पर्यावरण पूरक माऊलीची वारी. पिशवी नाही वापरत कधी वार करी, पिशवी नाही वापरत कधी वार करी. विठ्ठलाला माझे सांगणे एकच, विठ्ठलाला माझे सांगणे एकच. सुख नांदू दे सगळ्या घरोघरी, सुख नांदू दे सगळ्या घरोघरी. आली 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 निसर्ग वाचवायची वेळ आली. आली 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 निसर्ग वाचवायची वेळ आली. झाली 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 प्लास्टिक बंदी झाली. उत्पादन विक्रीवर बंदी घाला, कायद्याचा अंमल नीट करा. नाहीच केलं काही आता तर माणसाच्या जीवावर पडल भारी. आली 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 निसर्ग वाचवायची वेळ आली. झाली 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 प्लास्टिक बंदी झाली. झाली 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 प्लास्टिक बंदी झाली. धन्यवाद. खूप छान सादरीकरण होतं कुंजीराम गोंधळेंचं. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा इंद्रधनुष्य कार्यक्रम संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते डॉक्टर विजयसिंग राजपूत यांच्यासह मी सारिका आता तुमची रजा घेते. पुन्हा आपण भेटूच. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा. नमस्कार. श्रोते हो, आताच आपण कार्यक्रम ऐकलात इंद्रधनुष्य. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यमलहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. वनिता